हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललीच की आता नवीन ब्लॉग डायरेक्ट पप्पांचा बड्डे आहे तर तेव्हा मी बनवणार आहे. मग त्या कारणाने मी आता ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि खूपच लेट स्टार्ट केला आहे. बट तरी पण तुम्हाला आज बड्डेची पूर्ण मजा बघायला भेटेल ह्या ब्लॉगमध्ये. तर लास्टपर्यंत राहावा आणि लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आवडलाच तर लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या पूर्ण फॅमिलीला शेअर करा आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला. बस मग आता तुम्ही लास्टपर्यंत बघा. आता मी चालली आहे हेअर स्पा करायला, फर्स्ट टाईम ते पण. मग चला आता आपण जाऊया हेअर स्पा करायला. तर मी आता आली आहे हेअर स्पा करायला आणि सर्वात पहिले त्यांनी माझा हेअर वॉश केलं. आणि ॲक्च्युअलमध्ये गाईज माझा फर्स्ट टाईम आहे. मी फर्स्ट टाईम हेअर स्पा करते लाईफमध्ये. मी अजूनपर्यंत काहीच ट्राय नाही केलं आहे तर आता सगळं ट्राय करायला लागले. आणि त्यांनी माझा फुल बॉडी मसाजसुद्धा केलं, खूप भारी वाटलं. तर गाईज हेअर स्पा करून आली मी फायनली. आणि फर्स्ट टाईम बोलल्यावरती काय माहिती मला एक्सपिरियन्स घेतला स्पाचा. आणि असं ऐकलं आहे की दर महिन्याला स्पा करावा, चांगलं असतं. मग आता ट्राय करेन. ट्राय म्हणजे ऑब्व्हियसली करेनच. दर महिन्याला स्पा करायला जाणार आहे मी. मग फर्स्ट टाईम होता, केलं स्पा आणि हेअरकटसुद्धा केलं. एवढे होते एवढे झाले, आता केस छोटे झाले कट केल्यानंतर. मग बस एवढंच. आता वाजलेत समथिंग 3:30 वाजलेत म्हणजे. तर जे घरातले कामं आहेत ते करून घेते आणि त्याच्यानंतर जाऊया खाली. असं पण बड्डेचं काम चालूच आहे. आम्हाला काहीच करायचं नाही स्वतःसाठी. आता सगळे रिलॅक्स आहेत म्हणून कोणच खाली कामं करायला वगैरे कोण नाही आहे. कारण काहीच कामं आम्हाला नाही करायचं. आम्ही सगळं मंडपवाल्यांनाच दिलं आहे, म्हणजे जे लोक मंडप लावतात त्यांना. तर कॅटरर्स वगैरे आहेत म्हणून एवढं टेन्शन कसलंच नाही. ना भांडी घासायचं, ना जेवण बनवायचं, ना कसलंच. बस बाकी सगळं झालं आहे. गिफ्ट्स वगैरे पण घेतले आहेत, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजतच राहील कंटिन्यू बघशाल तर. मग बस एवढंच. आता भेटूया नंतरला. आणि मी 100 वेळेला केसांना हात लावते बिकॉज खूप सिल्की झाल्यात केस म्हणून चांगलं वाटतात केसांना हात लावायला. नाही तर रोज बिलकुल हात लावावीशी वाटत नाही, बिलकुल नाही. एवढी घाण केसांना. पण आज खूप मस्त सिल्की झाल्यात म्हणून हात लावते मी 100 वेळेला केसांना. बस एवढंच. बाकी आता पण भेटूया नंतरलाच. पुढचं सगळं अपडेट्स देत राहते. आम्ही ना तयारी करायला घेतली आणि ही जी तयारी झाली आहे, मी फक्त जस्ट ड्रेस चेंज केला आहे, अजून तयारी करायची बाकी आहे. तर गाईज आता रेडी झालं आहे, मेकअप झाले आणि आता आम्ही फोटो काढतोय. आणि हे बघा हे पण रेडी झालं आहे आमचं, हे पण रेडी आहे. तर आता फक्त बाहेर जायचं आहे आणि आता वाजले 8:30, अजून एंट्री करायची आहे. मग चला आपण बघूया बाहेर. आणि हे पण रेडी आहे. हे फोन बर्थडे. थँक्यू कपल. वेलकम सुस्वागतम. वेलकम. वाह क्या बात है. ओहो हा दुसरं लग्न आणि प्रपोज बघा. प्रपोज बघा क्या प्रपोज आहे. पण प्रपोज बोलताना काहीतरी बोललं पाहिजे, आहे की नाही? काहीतरी बोललं पाहिजे. तुम्ही बसूनच बोलायचंय. आणि आता एक खणखणीत दणदणीत म्हणजे कोणीतरी पाठांतर करून
क्या बात आहे. पण जरा टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. प्रत्येक पुरुषाच्या मागे तर गाईस त्यानंतर आम्ही एंट्री डान्स सुद्धा केला आणि सॉन्ग तर तुम्हाला ऐकवू नाही शकत कारण कॉपीराईट लागेल त्यासाठी. बट तरी पण ट्राय करते की स्पीडमध्ये टाकेन, बघूया काय होतं आणि काय नाही ते. इफ कॉपीराईट लागली तर मला परत डिलीट करावा लागेल व्हिडिओ, म्हणून मी पूर्ण तर टाकू नाही शकत. बट देन ऑल्सो एन्जॉय. लाके लोगड़ी ते गुत्त नाल फुलनी किसे जट दा करेंगी बीवा गोलनी. लाके लोगड़ी ते गुत्त नाल फुलनी किसे जट दा करेंगी बीवा गोलनी. मुंडे पिंडे देखो आज के कांगे विसाए पिंडे देखो आज के कांगे विसाए जदू निकली पे बोले मुंडे जदू निकली पे बोले मुंडे अपने जट नु दे हमारा. ना 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 पैर ना तू रख थल्ले नी मेरे सीने उत्ते रख तेरी अले मी तू बेटी जानी वाला नजारे तू तो नचदी सूरज चंदा तारे. गाईज काय करणार आहे तर मला माहिती आहे तुम्ही बोर होत असाल असं बघून बघून. बट काय करणार, कॉपीराईट लागेल त्यासाठी मी पूर्ण सॉन्गसुद्धा नाही टाकू शकत. बट तर जेवढं तुम्ही बघितलं आहे तेवढं ठीक आहे. बाकीचं मी पुढे डान्स वगैरे काय टाकू नाही शकत, सॉरी त्यासाठी. आणि आम्ही टोटल 4 मिनटं नाचलो आहे. तर व्हिडिओ पण पूर्ण ह्या सॉन्गमध्येच कवर होते म्हणून मी पूर्ण व्हिडिओ नाही टाकू शकत. चेहऱ्यामध्ये हा आनंदाचा क्षण. तर इकडे आता 50 दिव्याची आरती चालू आहे. 50 दिव्याचं औक्षण करतायत इकडे माझ्या पप्पांना. औक्षण आपली परंपरा, सर्व माता भगिनींकडनं महिलांकडनं हे औक्षण, असाच सुखाचा हा वारसा कायम राहो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही माझं सर्व काही आहात, तुम्ही माझं जग आहात. मला आवडतं ते तुम्ही मला आणून देतात आणि मित्रांचे मित्र, सौंदर्य मार्गदर्शक, आता हास इकडे एकदा हो ना जाऊ. ओके. तर गाईज आम्ही आता इकडे आतमध्ये आलोय, घरात बाहेर पब्लिक आहेत. मग आम्ही इकडे आता गिफ्ट म्हणजे एकच ओपन केलाय जो की आम्हाला बाहेर सांगितला गेलाय की हा गिफ्ट ओपन कर म्हणून. तर हा परफ्यूम आहे जो दुबईवरून आणलाय असं त्यांनी सांगितलं. ज्यांनी गिफ्ट दिलाय त्यांनीच ते बोलले की गिफ्ट जो दिलाय ना आम्ही तो जरा नीट खोला आणि तो जरा बाजूला ठेवा, त्यात दुबईवरून आणलेला गिफ्ट आहे. तर तो हा आहे, परफ्यूम दिलाय. बघू आता हे जर मी स्मेल. तुम्हाला जोक सांगतो का मी जोक तर. हा बोल. हे बघा हे पोटला आणि पोटले परफ्यूमचा वास दाखवते त्यांना, त्याला वास येणार आहे. तर गाईज बघा हा परफ्यूम आहे. गाईज यम्मी स्मेल म्हणजे चांगला, म्हणजे खूप चांगला वास आहे, खूप चांगला स्मेल आहे. आय लव्ह इट. आता हा परफ्यूम झाला माझा. खोटी बोलताय आणि इकडे आता हे येडे आलेले आहेत. तुम्हाला समजलं नाही. बाजूला हा हे लोक खेळते. आता इकडे ये, त्यांना सांग दृश्या इमोशनल कशी झाली. जे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं दृश्या कशी इमोशनल झाली सांग. जाम खतरनाक वाले. नाना पण हा गाईज पप्पांना मी लाईक फर्स्ट का सेकंड टाइम रडताना बघितलंय. सेकंड टाइम. हा फर्स्ट टाइम बघितलंय दीदी, फर्स्ट टाइम. तर गाईज आता चला आपण जाऊया बाहेर. पब्लिक सगळे आता जेवायला बसलाय. हा आमचा गणेश दादा आहे, लाजालू. आणि बघा बोल बोल बोल.
इमोशनल झालेली आणि नाना इथे मला रडले. तर गाईज एवढा पब्लिक आहे अजून आणि अर्धे जेवायला बसलेत, अर्धे पियायला गेलेत गाईज इकडे. गाईज ह्या प्रकारे आम्ही इकडे फोटोशूट करतोय. तर गाईज आम्हाला फुलगुच्छा पण भेटलाय, आम्ही फोटो काढतोय आणि आता सध्या पब्लिक कमी झालाय. मी तुम्हाला दाखवते, बघू शकता आता जरा पब्लिक बराच कमी झालाय, बराच. हायकर आणि अजून येत आहेत पाहुणे फोटो काढायला. सो तर गाईज इकडे आहे ना सिक्रेट गोष्ट चालू आहे. सिक्रेट नाही सिगरेट गोष्ट चालू आहे इकडे आहे ना. आपल्या घरातला पसारा पण दाखव. हा, इकडे सिगरेट गोष्ट चालू आहे आणि आम्ही घरातला पसारा दाखवतो. हे बघा, हा घराचा पसारा आहे आणि सिगरेट गोष्ट इकडे चालू आहे. इकडे सगळेजण सिरियस झालेत, सिरियस. ह्या लोकांचा बर्थडे संपलाय. आता आमचं जेवण झालंय आणि आता मी चालले हिला सोडायला. मग चला मी तुम्हाला नंतरला भेटते. तर गाईज आता असं खाली बसलोय आम्ही आणि माझ्या हातात उनो आहे. तर तुम्ही कधी बघितलं नसेल ना. मग आता आम्ही उनो खेळतोय गाईज. पण असं स्टेजवर बलून सगळे फोडले. आता असं स्टेजवर बसलोय, आता आम्ही खेळतोय उनो. मग आता आपण उनो खेळूया गाईज. इथे जरा भांडणं नाही करायची आहेत ना, कोणाला हेट करायचं, त्यासाठी मी काय बोलत नाही. आणि ही बघा हिरोईन. चला आता आपण उनो खेळूया. सेल्फी कॅमेरा घाण लागतो. तर गाईज ह्या प्रकारे झालेली आहे आणि हे लोक अजून खेळतात. 1 2 3 आणि हा आता आलाय. तर सध्या हा नाही खेळत आहे, हा नंतरला खेळत. आता आम्ही इकडे खेळतोय, त्याला आम्ही घरी जाऊन खेळतो. हा लास्ट गेम आहे. आता बघूया कोण हारतो. हा हारतो की हा हारतो की हा. ओके गाईज, लेट्स सी. आता असं चालू आहे गेम. तर हा काहीतरी बोलतोय गाईज. काय खरंच मी बघितलं 5 मिनिटं सोड 5 सेकंड मला वाटलं पण नाही मी ते एक्झिस्ट पण करतो. पूर्ण मी वाट बघते. मी आता दिसेल, तुम्ही आता दिसेल. एकच शॉट मला दिसला, तो रूमच्या इकडचा असा पकडून बेडूक शोधत होते तेव्हा पण ते दिसले. बेडूक शोधताना एक तेव्हा त्याच्याऐवजी मी कुठेच नाही दिसलं. ऐकलं आता दिसलास ना. हाय कर आता. बहिणीला सांग तुझ्या. आता हाय कर. तुला काय बोलायचंय तिच्याबद्दल? मी तर दिसलो. कोणाच्या बद्दल? बाय. तर आता आपण नंतर भेटूया गाईस. ते बघा कसे बसलेत हे लोक. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि सगळे असे आपापले ग्रुप बनवून बसलेत आणि आम्ही इकडे 4 उचल 4. तर बघूया कोण हारतय कोण जिंकतय हे तुम्हाला मी नंतर. तर नेक्स्ट उनो विन्स भेटला आहे. उनो विनर नेक्स्ट. आता ह्या दोघांमध्ये मॅच चालू आहे. लेट्स सी कोण जिंकतं कोण हारतं, कोण जिंकतं कोण हारतं. वाव, मॅम फुल ऑन फॉर्म मध्ये आली आहे, फुल ऑन फायर मध्ये आली आहे मॅम. मॅडम आता इकडे उनो फाडणार आहे गाईज. लेट्स सी. सी यू आर नॉट प्लेइंग ब्रो. सी आता ही उनो बोलली आहे. चला आता लेट्स सी. ह्याच्याकडे 3 पत्ते आहेत. हा त्याला पत्ते दाखवतोय. तर गाईज आता ह्याने हिचा पत्ता बघितला आहे. या प्रकारे हिने एक पत्ता उचलला, हा ह्याने टाकला, हिने अजून एक उचलला, ह्याने टाकला. ब्लू चालू झाला अचानक. हा खेळ
फायनली उनो लुजर भेटलेली आहे आम्हाला. तर अशी पागलपंती इकडे समाप्त करतो. तर काही त्या प्रकारे आम्ही परत पूर्ण करतोय आणि आम्ही दोघंच खेळतोय. हे लोक तर आता सध्या मोबाईल मध्ये घुसलेत. तो पण मोबाईल बघतो. ए चड्डीमॅन, ए चड्डीमॅन. आम्ही दोघं खेळतोय पूर्ण. मग बघूया कोण जिंकतं हे तुम्हाला मी नंतरला सांगतो. तर गाईज ह्या प्रकाराने मी जिंकलेली आहे. इकडे बघ. ए हारलेला तोंड इकडे बघ. गाईज मी आता गुड नाईट करा. खालून जिंकलेली आहे. गाईज मी आज माझा मूड नव्हता म्हणून मी हो आता गुड नाईट करा. गुड नाईट बाय. तर गाईज हे लोक आता त्याला झोपायला आणि आम्ही सुद्धा ठेवतोय कारण सगळे दमलेत. तर पप्पा पण आल्यात, मम्मी पण आले, निद्रिशा पण आली आहे. मग मी ब्लॉग आता इकडेच एंड करते. भेटूयात आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग येईल उद्याचाच, म्हणजे जो की 26 तारखेचा, जो की आम्ही गिफ्ट ओपन करणार आहोत आणि तुम्हाला आम्ही सगळे गिफ्ट दाखवणार काय भेटलंय काय नाही ते. सोर आता बघत होता. मग आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आधीचे ब्लॉग्स नसेल बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं लवकरात लवकर करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.